हे महंकाळ, आपण या उज्जैन नगरीत आला आहात आणि आता माझीही प्रतिष्ठापना या उज्जैन नगरीत राजवाड्या समोर झाली आहे। हो देवी, मी इथे असणं आणि या नगरीत तुझी शक्ती स्वरूपात प्रतिष्ठापन होणं हे नियती आहे। पण मी या राज्यात येण्यामागचे खरे प्रयोजन काय आहे? देवी तुळजाभवानी, तू या राज्याचे रक्षण करण्यासाठी इथे आली आहेस। आपण दोघांनी या उज्जैन नगरीचे संरक्षण करणे हेच आपले कार्य आहे। राजा विक्रमादित्य याच्या राशीत आता शनिदेवाने प्रवेश केला आहे। भविष्यात तो हे राज्य सोडून निघून जाणार आहे, ही नियती आहे। त्यामुळे या उज्जैन नगरीचे तारणहार म्हणून आपण इथे असणार आहोत। पण विक्रम राजा हे राज्य सोडून का जाणार आहे? या मागे काय प्रयोजन आहे महंकाळ? ती सगळी शनिदेव यांची लीला आहे। आपल्याला वेळ आली की सगळं लक्षात येईल। या विक्रमाच्या राज्यात आई तुळजाभवानी देवीची प्रतिष्ठापना झाली आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा विक्रमाच्या राशीत प्रवेश केला आहे। आता खऱ्या अर्थाने त्याच्या साडेसातीला प्रारंभ झाला आहे। म्हणजे मी ज्याच्या राशीत प्रवेश करतो त्याच्या प्रिय गोष्टी हिरावून घेतो। विक्रमा, आता तुला जी सर्वात प्रिय गोष्ट आहे ती मी हिरावून घेणार आहे। फक्त मला हे कळत नाहीये की तुला सर्वात प्रिय गोष्ट कोणती आहे? आलं माझ्या लक्षात। विक्रमा, मला कळलंय की तुला कुठली गोष्ट अत्यंत प्रिय आहे। प्रणाम महाराज। आज आपल्या राज्यात आई तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना झाली आहे। सगळीकडे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे। होय महाराज, ते आहेच, पण चिंतेची एक गोष्ट घडली आहे। काय झाले आहे महाराज? आपल्या राज्यामध्ये जो अश्वमेध यज्ञ होणार होता त्या यज्ञासाठी आपण पाठवलेला अश्व आजारी पडला आहे। हे काय सांगताय आपण? होय महाराज, आपण पाठवलेला अश्व आजारी पडला आहे। माझा प्रिय अश्व आहे तो, आणि असा कसा आजारी पडला? याचं नेमकं कारण सांगणं आत्ता अशक्य आहे। प्रधानजी, आपण काहीही करा, वैद्य बोलवा, त्याच्यावर उपचार करा, पण तो अश्व पुन्हा उभा राहिला पाहिजे। आपण चिंता करू नये महाराज, तसेच प्रयत्न सुरू आहेत। वैद्य त्याच्यावरती उपचार करत आहेत। अश्व नीट झाल्याची वार्ता लवकरच वैद्य आपल्याला देते। विक्रमा, साक्षात तुळजाभवानी आईची प्रतिष्ठापना आपण आपल्या राज्यात, आपल्या या राजवाड्यासमोर केलेली आहे। विक्रम, ज्या मार्गावरून आपल्या राजवाड्यावर संकट येतात त्या मार्गात आता आई तुळजाभवानी प्रतिष्ठापित झालेली आहे। खरं आहे, आपल्या आयुष्यात आजवर घडलेली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे।
फक्त महत्वाची नाही तर भाग्याची गोष्ट आहे, भाग्य बदलून टाकणारी गोष्ट आहे. आता या क्षणापासून तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची आवश्यकता नाही विक्रमा. होय, कोणाचेही भय बाळगण्याचे कारण नाही. आई तुळजाभवानी आता तुला वाटणाऱ्या भयाचे हरण करणार आहे. अगदी शनिदेवांचे सुद्धा भय बाळगण्याचे कारण नाही. विक्रमा, सगळीकडे शांतता आणि आनंद असताना तुझ्या चेहऱ्यावर मात्र मला चिंतेची रेष दिसते. विक्रमा, तू आता निश्चिंत राहू शकतोस. माते, आपण दोघेही माझे जन्मदाते आहात, म्हणून माझ्या हिताचा विचार करता आहात. पण मला वेगळीच चिंता सतावते आहे. कसली चिंता? अश्वमेघ यज्ञ करण्यासाठी जो अश्व आपण भ्रमंतीला सोडला होता तो आजारी पडला आहे. अरे देवा, हे कसे काय झाले? त्याची मला काही कल्पना नाही. त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत, पण तो उपचारांना प्रतिसाद देत नाहीये. आपण त्या ठिकाणी दुसरा अश्व पाठवू शकतो. पण अश्वमेघ यज्ञाचा अश्व आजारी पडणे हा संकेत समजायचा की? संकेत वगैरे काही नाही विक्रमा. अशा प्रकारे स्वैर भ्रमंती करणारा अश्व भूमी, जल, वायू याच्या बदलामुळे, आहारातील बदलामुळे आजारी पडू शकतो. मला तरी यात कोणताही संकेत वाटत नाही. काळजीचं कारण नसावं. हा शुभ संकेत असू शकतो का? मी महाराजांना म्हणालोय खरा, पण अश्वमेध यज्ञासाठीच्या अश्वाला बरं करावं तरी कसं, काहीच कळत नाहीये. नमस्कार प्रधानजी. बोला, काय हवंय आपणाला? मला महाराजांना भेटायचं होतं. का? काय काम आहे तुमचं महाराजांकडे? मला असं कळलं की आपल्या राज्यात अश्वमेध यज्ञ होणार आहे आणि त्यातील अश्व आजारी पडला आहे म्हणून. आपण या राज्यातील दिसत नाही, मग आपणास कसे कळले? मी सर्व ज्ञानी आहे, माझ्यापासून काही लपून राहत नाही. काही म्हणालात का आपण? हो, मला ही कोणीतरी खबर सांगितली. माहित नाही कोण होतं, पण आपल्या राज्यातील अश्व आजारी आहे हे कळताच वेळ न दवडता मी इथे आलो. पण आपण कोण आहात ते महत्वाचं नाहीये, अश्व बरा होणे जास्त महत्वाचे आहे. हे बघा, माझ्याकडे शिफारस पत्र आहे. मी कोणताही अश्व कितीही आजारी असला तरी बरा करू शकतो. उत्तम. पण प्रथम आपण मला हे सांगावे की आपण कोण आहात आणि कुठून आला आहात? मी म्हणालो ना, मला कोणीतरी सांगितले. मी तामलिंदापूरहून आलो आहे, त्याचे हे शिफारस पत्र. आपण मला तो अश्व दाखवावा. मीच तो आहे जो त्याला बरा करू शकतो. थांबा. आपण वैद्य आहात हे या शिफारस पत्रावरून समजले, पण तत्पूर्वी मला महाराजांची अनुमती घ्यावी लागेल, कारण आमच्या राज्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. मी महाराजांची अनुमती घेऊन येतो. तोपर्यंत आपण कृपया करून इथेच थांबाल. प्रणाम महाराज. बोला प्रधानजी.
तुम्हाला दिलेलं कार्य कुठपर्यंत आलं आहे? महाराज, मी तेच कार्य करत होतो. आपण अश्वमेधासाठी सोडलेला अश्व मी पुन्हा आपल्या अश्वशाळेत घेऊन आलो आहे. सैनिकांनी त्याला दौडत न आणता काळजीपूर्वक आणला आहे. हे उत्तम केलं. आता त्याची अवस्था कशी आहे? महाराज, तसे काही सांगण्यासारखे नाही, पण त्याला बरे करण्यासाठी एक इसम आला आहे. तो त्याचे नाव तामलिंगपुरी असे सांगतो. पण हे तर राजा चंद्रसेन यांचे राज्य आहे ना, जिथून विक्रमाच्या विवाहाचा प्रस्ताव आला होता. कदाचित हा शुभ संकेत असू शकतो. त्याचा आणि आपल्या अश्वाचा काय संबंध? महाराज, तो स्वतःला अश्वांचा वैद्य असं म्हणून घेतो. त्याच्याकडे तसे पत्रही आहे. त्याचे असे म्हणणे आहे की तो अश्वाला तात्काळ बरं करू शकतो आणि पूर्वीसारखं ताजं तवानं करू शकतो. पण त्याला कसे कळाले की अश्वमेधासाठी पाठवलेला अश्व आजारी पडला आहे? मलाही या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाहीये महाराज. मी विचारणा केली असता तो विनंती करू लागला, मला महाराजांना भेटू द्या, मी महाराजांना सर्व काही सांगतो. त्याने तुम्हाला भेटण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण मीच त्याला आत सोडलं नाही. तो मला म्हणाला की आपण तो अश्व मला दाखवावा जो आपण अश्वमेधासाठी सोडलेला आहे. मी त्याला तात्काळ बरं करतो असं तो मला म्हणाला. पण मला काय निर्णय घ्यावा हे समजेना, म्हणून मी आपल्याकडे आलो. आपली अनुमती असेल तर मी त्याला राजदरबारात घेऊन येऊ शकतो. पण तो कुठून आलाय? त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही आणि त्याने स्वतःही त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही. त्याने स्वतःची माहिती अज्ञात ठेवली आहे. मग त्याचा परिचय समजल्याशिवाय आपण त्याच्यावर कसा विश्वास ठेवू शकतो? महाराज, तो हमी देतो आहे की तो अश्वाला बरं करू शकतो. तो असे म्हणतो आहे की त्याच्याकडे असे उपाय आहेत की जे कोणाकडेच नसतील. आणि मीच आहे जो त्या अश्वाला बरा करू शकतो. बाकी सर्वस्वी तुमचा निर्णय. जो कोणी तो वैद्य आहे ना, त्याला तिकडे घेऊन जा. आपल्या अश्वशाळेच्या बाहेरूनच त्याला आपला अश्व दाखवा. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. मगच आपण ठरवू तो आलेला वैद्य योग्य आहे की नाही. जशी आपली आज्ञा महाराज. महाराज, उज्जैनहून जो संदेश आला त्यावर आपण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आपल्याला का विलंब होत आहे यावर पद्मसेनेचं भवितव्य अवलंबून आहे. उज्जैनहून भेटीच्या तिथीचा संदेश आला. आपल्याला अपेक्षित असाच संदेश राजा विक्रमादित्याने पाठवला, यात शंका नाही. शंका नाही? मग आपण कोणासाठी थांबलो आहोत? गुप्तचर. राजा विक्रमादित्याविषयी जी मला माहिती पुरवतायत त्यावरून त्यांच्या वागण्याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. असे काय वागणे विक्रमादित्यांचे? मला असं वाटतं का राजाने हा निर्णय तडकाफडकी घेतलाय. इतके दिवस ते राज्यात नव्हते, आता पुन्हा आले असता त्यांनी भेटीची तिथी कळवली, पण ती अलीकडची नाही, नंतरची आहे. भेटी संदर्भातल्या गोष्टीची ठळकपणे निश्चिती व्हायला हवी होती. त्याचा या संदेशात उल्लेख नाहीये. अहो, आपण त्यांच्या संदेशाला उत्तर पाठवले नाही तर ते ठरवणार तरी कसे? नाही मारण, आपल्या कन्येचा विवाह आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. तिचा विवाह होणं ही आपली प्रमुखता आहे. पण राजा विक्रमादित्याची ही तीच प्रमुखता असेल यात मला शंका आहे. का? मला तरी यात काहीच वावगे वाटत नाही. नीट विचार करा. फक्त एक संदेश पाठवला म्हणून आपण हरळून जाण्यात अर्थ नाही. त्यांना खरंच हा विवाह करायचा आहे की त्यांचा हा विवाह करण्यामागचा हेतू वेगळा आहे? मग हे सगळे प्रश्न तुम्ही त्यांच्यासमोर मांडायला हवेत. मांडणारच आहे, पण त्याआधी मी राजगुरूंशी बोलणार आहे.
त्या तिथीची ग्रह अवस्था काय आहे त्या आपल्याला साह्यभूत होणार आहेत का हे मला जाणून घ्यायचं आहे। या संदर्भातल्या गोष्टी जोपर्यंत स्पष्ट होणार नाही तोपर्यंत पुढील बोलणी होणार नाही। ते ठीक आहे, पण आपण याविषयी पद्मसेनेला काय सांगणार आहात? पद्मसेना विक्रमादित्यांच्या नावात रममाण झाली आहे। तिला योग्य अयोग्य लक्षात येणार नाही। मी राजगुरूंची वाट पाहतोय, ते आल्यानंतरच सर्व ठरेल। बोला प्रधानजी, काय झालं? विचारलं आपण महाराजांना? हो, पण काय? हे बघा, तुम्हाला अश्वाला लांबूनच पाहता येईल, त्याच्या जवळ तुम्हाला जाता येणार नाही। जवळ जाऊ शकणार नाही म्हणजे तुम्हाला त्या अश्वाला लांबूनच बघायचं आहे आणि सांगायचं आहे की त्या अश्वाला काय आजार झाला आहे आणि त्याच्यावर उपाय काय करू शकतो। आता गहन प्रश्न हा आहे की त्याच्या जवळ न जाता हे आपण कसं करू शकता? पण प्रधानजी, अश्वाच्या जवळ न जाता हे कसं ठरवणार की त्याला काय झाले आहे ते? आपण जर लांबून पाहून सांगू शकत असाल तरच मी आपणास तिकडे घेऊन जाऊ शकतो, अन्यथा नाही। ठीक आहे, मला आपली अट मान्य आहे। चला। हे श्री महादेव, उज्जैन नगरीतून राजा विक्रमादित्य यांचा संदेश आला तर आहे खरा, आणि पिताश्री पण म्हणाले आहे की तयारीला लागा, पण त्यांच्या मनात नेमकं काय दडलं आहे हे माझ्या लक्षात येत नाही। हे श्री महादेव, हे सगळं निर्विघ्न पार पडेल ना? माझी आणि विक्रमादित्य महाराज यांची भेट घडेल ना? महादेव, आपण माझे हित जाणता आहात, कृपा करून आपण सदैव माझ्या पाठीशी राहा आणि आमची भेट घडवा। तो बघा, अश्वमेध यज्ञातील अश्व। अच्छा, हा आहे तर। महाराज विक्रमादित्य यांनी स्वतः त्याची काळजी घेतली आहे। याचे नाव मणी असे आहे। हा महाराजांचा सर्वात प्रिय अश्व आहे। हा 3 वर्षांचा होता तेव्हा महाराजांनी त्याला या नगरीत आणला। अगदी मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला आहे। प्रधानजी, मी त्याला एकदा जवळून पाहू शकतो का? म्हणजे मला कळेल त्याला नक्की काय झालंय। नाही, आपल्याला त्याच्या जवळ जाता येणार नाही। आपल्याला जे काही पाहायचं आहे ते इथूनच पाहावे लागेल। महाराजांची तशी आज्ञा आहे। ठीक आहे, जशी त्यांची इच्छा। हे बघ मणी, मी तुला या सगळ्या आतनांमधून मुक्ती देईन।